मुलांनो, काल आपण मानवी वस्ती आणि भूमी उपयोजन हा भाग पाहत होतो. त्याच्यामधला काही भाग या ठिकाणी जरा सुटला गेला, त्यामुळे मी पुन्हा थोडंसं भरभर तो भाग घेते. आता पहिल्यांदा आपण भूमी उपयोजन म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. भूमी उपयोजन म्हणजे भूमीचा मानवाने केलेला उपयोग किंवा निसर्गतः सुद्धा झालेला उपयोग, त्याला आपण भूमी उपयोजन म्हणतो. उपयोजन म्हणजे वापर करणे. आता या भूमीचा वापर कोणत्या कारणासाठी केला जातो, तर त्यामध्ये नैसर्गिक कारणं आहेत, त्याचबरोबर सांस्कृतिक घटक सुद्धा आहेत. सांस्कृतिक म्हणजे मानवनिर्मित किंवा मानवाने केलेली. आता त्यानुसार या ठिकाणी भूमी उपयोजनाचे 2 प्रकार पडतात. एक भूमी उपयोजन आहे ते म्हणजे ग्रामीण भूमी उपयोजन, जे ग्रामीण भागामध्ये त्याचं कशा प्रकारे उपयोजन झालेलं आहे ते, आणि दुसरं आहे ते शहरी भूमी उपयोजन, म्हणजे शहरामध्ये त्या जमिनीचा वापर, जी उपलब्ध जमीन आहे तिचा कसा झालेला आहे तो आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण या ठिकाणी ग्रामीण भूमी उपयोजन पाहणार आहोत. तर ग्रामीण भूमी उपयोजनामध्ये पहा, त्या ठिकाणी ग्रामीण भागातील भूमी ही प्रामुख्याने शेतीसाठी जास्तीत जास्त त्या ठिकाणी वापरली जाते. या व्यतिरिक्त त्या ठिकाणी तिचा वापर कशासाठी केला जातो हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला भाग आहे पहा, वनांखालील जमीन किंवा जंगलाखालील जमीन. आता काही ठिकाणी पहा किंवा ग्रामीण भागामध्ये जंगलाचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त असलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे या ग्रामीण भागातील भूमीचा बराचसा भाग हा वनांसाठी वापरात आलेला असतो. मग वनांचे सुद्धा त्या ठिकाणी प्रकार आहेत. नैसर्गिक वने काही आपल्याला पाहायला मिळतात, तर काही संरक्षित वने असतात. आपण पहा, सांकेतिक चिन्हे आणि खुणा यामध्ये पाहिलेलं होतं. संरक्षित वने म्हणजे त्या ठिकाणी त्या वनांचं संरक्षण शासनाच्या मार्फत केलं जातं. त्यानंतर आरक्षित वने म्हणजे वने ती आरक्षित केलेली असतात. काही वने आहेत ती राज्याच्या मालकीची असतात किंवा त्याच्यावरती राज्य शासनामार्फत ती वने उपयोगात आणली जातात. असे काही भूखंड असतात. अशा प्रकारे जंगलाखालील जे क्षेत्र आहे ते वने या अखत्यारात येत असतं किंवा त्याचं भूमी उपयोजन हे वनांसाठी झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे त्याचा वापर वनांसाठी झालेला असतो. हा निसर्गतः वापर आहे. त्यानंतर दुसरा वापर आहे तो बिगर शेती. बिगर शेती म्हणजे काय? शेती नाही असा भाग. म्हणजे जिथे शेती नाही, शेती व्यतिरिक्त इतर कारणांसाठी या ग्रामीण भागातील जमिनीचा वापर केला जातो, त्याला काय म्हटलं जातं? बिगर शेती. आपण एखादा प्लॉट घ्यायचा असेल पहा घर बांधण्यासाठी, तर आपण काय म्हणतो? ती जमीन आहे, प्लॉट आहे, तो बिगर शेती आहे का? म्हणजे त्याचं बिगर शेती म्हणून तो नोंदला गेलेला आहे का? असा जो भाग आहे बिगर शेती, त्यामध्ये कोणते घटक येतात? तर त्यामध्ये वस्ती म्हणजे वसाहती, व त्याच्यामध्ये घरे असतात. त्यानंतर पायाभूत सुविधामध्ये रस्ते असतील, कालवे असतील, लोहमार्ग असतील, गावामधील छोटे मोठे रस्ते आहेत. या सगळ्यांसाठी त्या ठिकाणी जमीन वापरली जाते. त्यानंतर काही छोटी मोठी दुकाने असतात, त्यांचा सुद्धा यामध्ये समावेश होतो. त्यानंतर ग्रामीण भाग असला तरी सुद्धा तिथे वाहतुकीसारख्या सुविधा असतात, व्यापार चालत असतो काही प्रमाणात. त्यामुळे द्वितीयक आणि तृतीयक व्यवसाय त्यानुसार सुद्धा तिथे जमिनीचा वापर केला जातो. त्याला काय म्हटलं जातं? बिगर शेती. म्हणजे शेती व्यतिरिक्त वसाहती, रस्ते, दुकाने यांच्यासाठी जो जमिनीचा वापर केला जातो त्याला काय म्हटलं जातं? बिगर शेती वापर. त्यानंतर तिसरा प्रकार आहे किंवा तिसरं भूमी उपयोजन कशा प्रकारे झालेलं असतं? तर ओसाड, नापीक व अनुत्पादक भूमी. अनुत्पादक म्हणजे काय? ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपण उत्पादन घेऊ शकत नाही अशी नापीक. नापीक म्हणजे जिथे काहीच पीक येऊ शकत नाही. आता कुठल्या जमिनीमध्ये पीक येऊ शकत नाही किंवा कुठली अनुत्पादक जमीन आहे, तर त्यामध्ये पहा उंच सखल भाग असतात, डोंगर दऱ्याचे ओसाड भाग असतात, वाळवंटी भाग असतात जिथे पाण्याची उपलब्धता नसते, त्यामुळे शेती आपण करू शकत नाही. काही ठिकाणी गळई असतात किंवा गळीयुक्त खोलगट भाग असतात, अशी जमीन आहे. किंवा ओसाड अशी जमीन असते. अशा जमिनीचा शेतीसाठी कुठल्याही प्रकारे वापर करता येत नाही, अशा जमिनीला काय म्हटलं जातं? अनुत्पादक जमीन. आता आपल्या कॉलेजच्या मागेच त्या ठिकाणी पहा बरीचशी जमीन आहे, नदी आहे, नदीच्या बाजूने काही झाडे आहेत. उरलेली जमीन आहे ती कशी आहे? एखादं दुसरं झाड आहे, अन्यथा खडकाळ अशी जमीन आहे. म्हणजे तिथे आपण जरी पीक घ्यायचं म्हटलं तरी ते शक्य होणार नाही. अशा जमिनीला काय म्हटलं जातं? अनुत्पादक किंवा ओसाड भूमी असं म्हटलं जातं. म्हणजे अशा प्रकारे काही जमीन तिथे वापरात आलेली असते ग्रामीण भागामध्ये. त्यानंतर ग्रामीण भागामध्ये चौथा प्रकार आहे भूमी उपयोजनाचा, तो म्हणजे कायमस्वरूपी किंवा गायरान चराऊ जमीन. आता काही ठिकाणी गवताळ भाग जास्त असतो, गवत मोठ्या प्रमाणावर उगवत असतं. अशा ठिकाणी मग
ग्रामपंचायतीमार्फत किंवा शासनामार्फत ही जमीन आहे ती गायरान म्हणून नोंदली जाते किंवा तिथे गुरे चरण्यासाठी त्याचा वापर केला जातो. बऱ्याच वेळा ही जमीन आहे ती वैयक्तिक मालकांची फार कमी प्रमाणात पण जास्तीत जास्त ती ग्रामपंचायत जी आहे ग्रामपंचायतीच्या अधिकाराखाली असते किंवा ग्रामपंचायतीची जमीन असते आणि मग त्याच्यावरती या कुरणांवरती मग तिथे गुरे पालन हा व्यवसाय, मेंढी पालन हा व्यवसाय केला जातो आणि म्हणून पशुपालन व्यवसायासाठी या जमिनीचा वापर आपल्याला केलेला दिसतो. अशी ही जमीन ज्याला काय म्हटलं जातं, गायरान किंवा चराऊ जमीन असं म्हटलं जातं. त्यानंतर चौथा प्रकार आहे तो म्हणजे मनोरंजनाखालील क्षेत्रे. आता ह्या जमिनीचा ग्रामीण भागातील जे क्षेत्र आहे, जमीन उपलब्ध आहे, त्याचा उपयोग मनोरंजनाची क्षेत्रे आहेत त्याच्यासाठी सुद्धा केला जातो. त्यामध्ये मग काही करमणुकीसाठी खेळाची मैदाने असतात, काही ठिकाणी गार्डन बाग असते, एखाद्या ठिकाणी सिनेमागृह किंवा नाट्यगृह असतं. अशासाठी या जमिनीचा वापर त्या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याला काय म्हटलं जातं, मनोरंजनाखालील क्षेत्र किंवा या जमिनीचा वापर मनोरंजनासाठी होतो. त्यानंतर पाचवा प्रकार आहे तो म्हणजे वाहतूक. आता रस्ते, लोहमार्ग असतील, विमानतळ असेल, रेल्वे स्थानक असतील, काही नैसर्गिक बंदरे आहेत, त्याच्यासाठी जमीन मोठ्या प्रमाणात आवश्यक असते. पहा, आता विमानतळाचंच उदाहरण घ्यायचं म्हटलं तर ते काय अगदी शहरातच असतं असं नाही, ग्रामीण भाग सुद्धा त्याला अटॅच असू शकतो. तर मग या विमानतळासाठी मोठ्या प्रमाणावरती मोठी अशी धावपट्टी लागते. त्यानंतर रेल्वे स्थानक बांधायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात जागेची आवश्यकता असते. रेल्वे रूळ टाकायचे असते त्याच्यासाठी जागेची आवश्यकता असते. रस्त्यांसाठी आपण पाहिलेले आपल्या बाजूनेच एक्सप्रेस हायवे जातो, कितीतरी मोठ्या प्रमाणात ती जागा तिथे त्या रस्त्यासाठी वापरलेली आहे. काही ठिकाणी बंदरे आहेत, मग या बंदरासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात जागेचा वापर केला जातो. असा जो जागेचा वापर झालेला आहे ग्रामीण भागातला त्याला काय म्हणता येईल, वाहतुकीसाठी झालेलं भूमी उपयोजन. त्यानंतर सहावा भाग आहे, तिथून 4 नंतर 5 इकडे, सॉरी जरा थोडं गडबड झाली. चौथा आपण पाहिला कायमस्वरूपी गावरान चराऊ जमीन. ग्रामीण भागातले पाहतो आहोत आपण, ते मनोरंजन वगैरे शहरी भागामध्ये येतात. तर चौथ्यानंतर पाचवा ग्रामीण भागातील बघा, थोडा तिथे गडबड झाली. किरकोळ वृक्ष, पिके, वनराई जमीन किंवा निव्वळ लागवडीखाली नसलेली जमीन. आता याच्यामध्ये तुरळक स्वरूपामध्ये कुठे कुठे झाडे असतात, काही प्रमाणात पिके असतात, वनराई आपल्याला पाहायला मिळते असे, किंवा फळबागा असतात. त्याच्या खाली जी जमीन असते ती जमीन कशी, त्याला काय म्हटलं जातं, तर किरकोळ वृक्षे किंवा पिके, वनराई यांच्या खाली जमीन. आणि अशा जमिनीची मालकी ही खाजगी मालकाची असलेली आपल्याला पाहायला मिळते. मग त्याच्या फळबागा असतील, काही छोट्या प्रमाणात तिथे जंगलयुक्त भाग असेल, अशी जमीन ही त्यासाठी वापरली जाते. त्यानंतर ग्रामीण भागातील भूमी उपयोजनामध्ये सहावा घटक आहे तो म्हणजे पिकाऊ अनुत्पादक जमीन. जी जमीन पिकाऊ आहे म्हणजे ज्याच्यामध्ये आपण उत्पादन घेऊ शकतो, पीक घेऊ शकतो अशी जमीन, परंतु काही काळासाठी ती पडीक ठेवलेली आहे, अशा जमिनीला काय म्हटलं जातं, पिकाऊ परंतु अनुत्पादक. म्हणजे बऱ्याच वेळा वारंवार आपण जर पिके घेतली तर तिची गुणवत्ता कमी होत असते किंवा ती नापीक होत असते. अशा वेळेस तिची गुणवत्ता वाढवण्यासाठी किंवा तिचा कस, हा कमी झालेला कस भरून काढण्यासाठी काही दिवस ही जमीन आहे ती वापरात आणली जात नाही किंवा 4-5 वर्ष ती ओसाड म्हणून ठेवली जाते. आणि मग काही कालावधीनंतर किंवा काही वर्षानंतर तिची गुणवत्ता वाढल्यानंतर, मातीचा कस वाढल्यानंतर काय केलं जातं, तिथे उत्पादन आपण घेऊ शकतो, म्हणून त्याला पिकाऊ म्हटले. म्हणजे पीक घेता येतं, मात्र सध्या काही काळासाठी ती अनुत्पादक किंवा पीक न घेता पडीक ठेवलेली अशा जमिनीचा वापर सुद्धा या ठिकाणी केला जातो किंवा होत असतो. त्यानंतर सातवा प्रकार आहे चालू पड जमीन. आता चालू पड जमीन म्हणजे काय, तर जी जमीन आहे की 1 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा कमी काळ लागवडीखाली नसलेली जमीन या क्षेत्रामध्ये येते. त्या जमिनीला जाणीवपूर्वक पड ठेवण्यात येते. म्हणजे जसा वरचा प्रकार आपण पाहिला त्याचप्रमाणे हा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. कारण अशी पड जमीन ठेवली आपण काही काळ, ती पाडून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ह्युमसचं प्रमाण वाढतं, तिची सुपीकता वाढते, कसदार होते ती, आणि मग ही जमीन आपण एखाद्या वर्षानंतर, आता पहा इथे फक्त एखादं वर्षच ही जमीन पडीक ठेवली जाते. वरचा जो सहावा घटक पाहिला आपण पिकाऊ अनुत्पादक, त्याच्यामध्ये 5 वर्षापेक्षा अधिक काळ ती जमीन नापीक म्हणून ठेवली किंवा त्या ठिकाणी पडीक म्हणून ठेवली जाते. परंतु चालूपड जमिनीमध्ये काय फरक आहे, तर एखादं वर्ष त्या ठिकाणी जमीन लागवडीखाली आणली जात नाही. त्याचं कारण काय आहे, तर ते नैसर्गिकरित्या पुन्हा ती कसदार किंवा सुपीक बनावी या हेतूने ती जमीन
त्या ठिकाणी पडीक ठेवली जाते. पुन्हा त्याच्यावरती उत्पादन घेतलं जाऊ शकतं. त्यानंतर 8वा प्रकार आहे चालू पडीशिवाय पडजमीन. आता ही सुद्धा चालू पडीशिवाय पडजमीन म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये आपण लागवड करू शकतो किंवा ती लागवडी योग्य असते, परंतु 1 वर्षापेक्षा जास्त आणि 5 वर्षापेक्षा कमी काळ ही पडीक राहते. अशी जमीन आहे तिला काय म्हटलं जातं, चालू पडीशिवाय पडजमीन. कोणतीही लागवडी योग्य जमीन 5 वर्षापेक्षा जास्त पडीक राहिल्यास ती लागवडी योग्य किंवा अनुत्पादक या जमिनी किंवा या वर्गामध्ये मोडली जाते. अशी काही जमीन आपल्याला तिथे ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळते. त्यानंतर त्याच्यातला 9वा प्रकार आहे तो म्हणजे निव्वळ लागवडीखालील क्षेत्र. आता याच्यामध्ये कोणतं क्षेत्र येतं, ज्याच्यामध्ये आपण शेती करतो किंवा लागवड केली जाते आणि ज्याच्यातून पिकाचं उत्पादन घेतलं जातं, अशी जी जमीन आहे त्याला काय म्हटलं जातं, लागवडीखालील क्षेत्र किंवा निव्वळ लागवडीखालील क्षेत्र. असं क्षेत्र जास्तीत जास्त आपल्याला ग्रामीण भागामध्ये असलेलं पाहायला मिळतं किंवा शेतीसाठी या जमिनीचा मोठ्या प्रमाणामध्ये किंवा लागवडीसाठी वापर केलेला पाहायला मिळतो, हे आपल्याला सांगता येईल. अशा प्रकारे ग्रामीण उपयोजन 9 मुद्द्यामध्ये सांगता येतं. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो नागरी भूमी उपयोजन, म्हणजे जमिनीचा नागरी भागामध्ये कशा पद्धतीने वापर झालेला आहे त्याला काय म्हटलं जातं, नागरी भूमी उपयोजन. आता त्यामध्ये पहिला घटक आहे पहा, निवासी क्षेत्र. आता शहरामध्ये त्या ठिकाणी अतिशय दाटीवाटीने वसाहती निर्माण झालेल्या असतात किंवा घरे बांधलेली असतात. अगदी छोट्याशा झोपडीपासून त्या ठिकाणी महाकाय उंच उंच इमारतीपर्यंत घरे बांधलेली असतात आणि या घरासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमीन वापरात येते. आता तुम्ही मुंबई सारख्या ठिकाणी पाहिलं तर तिथे आपल्याला शेती करता येते का, नाही. शेतीसाठी जमीनच तिथे उपलब्ध नाही, कारण हा सगळा एरिया आहे किंवा क्षेत्र आहे ते जास्तीत जास्त व्यापारासाठी किंवा घरासाठी त्या ठिकाणी वापरलेला असतो किंवा इमारती बांधण्यासाठी ह्या जमिनीचा वापर केला जातो. म्हणून त्याला काय म्हटलं जातं, निवासी क्षेत्र. यासाठी झालेला जमिनीचा वापर, हे आपण नागरी भूमी उपयोजन पाहत आहोत. त्यानंतर नगरामधील दुसरा भूमीचा उपयोग कशासाठी केला जातो, तर औद्योगिक क्षेत्रासाठी. आता त्या ठिकाणी पहा, शहरामध्ये मोठमोठे उद्योगधंदे असतात, विविध वस्तू निर्माण कार्य चालू असतात. त्या तिथे या कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतलं जातं किंवा प्रोडक्ट तयार केले जातात आणि साहजिकच मग लोक त्या ठिकाणी आपल्याला नोकरीच्या संधी उपलब्ध होतात किंवा उपयोजिकेचं साधन निर्माण होतं, म्हणून लोक त्या ठिकाणी येत असतात. आणि अशा ठिकाणी मोठा औद्योगिक क्षेत्र, पहिल्यांदा एखादा छोटासा कारखाना स्थापन होईल, मग त्याला पूरक असणारे छोटे छोटे उद्योग तिथे स्थापन होतात आणि अशा प्रकारे ते औद्योगिक क्षेत्र आहे ते निर्माण होतं. आणि मग या कारखान्यांसाठी किंवा कारखाना बांधण्यासाठी त्याच्या अनुषंगाने काही सोयी सुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी हा जमिनीचा वापर केला जातो. त्याला काय म्हटलं जातं, जमिनीचा हा औद्योगिक क्षेत्रासाठी केलेला वापर. त्यानंतर संस्थात्मक क्षेत्र. आता हे संस्थात्मक जसं गावामध्ये असतं तसं शहरामध्ये, परंतु ग्रामीण भागामध्ये संस्था कमी प्रमाणात पाहायला मिळतात. छोट्या मोठ्या शाळा वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. अगदी मोठी विद्यापीठे वगैरे फारशी तिथे पाहायला मिळत नाहीत, परंतु शहरामध्ये मात्र अशा संस्थात्मक क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात जमीन वापरलेली आपल्याला पाहायला मिळते पहा. त्यामध्ये मोठमोठ्या शैक्षणिक संस्था, त्यामध्ये विद्यापीठे असतील किंवा काही कार्यालय असतात. त्या कार्यालयाची त्या ठिकाणी झेडपीचं कार्यालय असेल, महानगरपालिकेचं कार्यालय असेल, त्याच्यासाठी जमीन वापरली जाते. एखादी त्या ठिकाणी छावणी असते, तिथे सैन्यांना शिक्षण दिलं जातं, अशासाठी सुद्धा त्या ठिकाणी जमिनीचा वापर आपल्याला शहरामध्ये केलेला पाहायला मिळतो पहा. त्यानंतर शहरी भागातील पुढचं ग्रामीण उपयोजन आहे, भूमी उपयोजन आहे ते म्हणजे मनोरंजनाखालील क्षेत्र. आता मनोरंजनासाठी जसं मगाशी सांगितलं मी, चुकून तो मुद्दा आपला ग्रामीण मध्ये गेलेला होता. तर मनोरंजनासाठी म्हणजे शहरामध्ये मोठमोठी खेळाची मैदाने असतात, स्टेडियम असतात पहा, गार्डन मोठमोठे असतात, मोठे सिनेमागृह मल्टीप्लेक्स असतात, नाट्यगृह असतात आणि याच्यासाठी मोठ्या प्रमाणात जमिनीची उपलब्धता असते किंवा जमीन वापरली जाते, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, मनोरंजनाखालील क्षेत्र. त्यानंतर वाहतुकीखालील क्षेत्र. आता ग्रामीण भागातील रस्ते कसे असतात, छोटे छोटे, पण शहरामध्ये मात्र तसं नाही. शहरामध्ये मोठमोठे रस्ते, अगदी दुहेरी तिहेरी रस्ते आपल्याला पाहायला मिळतात. रेल्वे स्थानके असतात, विमानतळ असतं, त्याच्यासाठी जागा वापरली जाते. लोहमार्ग, बंदर, याच्यासाठी जागा वापरली जाते. म्हणून हे भूमी उपयोजन कसं आहे, वाहतुकीसाठी केलेलं भूमी उपयोजन हे शहरी भागातील आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो व्यापारी क्षेत्र. व्यापारी क्षेत्र म्हणून शहरी भागात कसा वापर केला जातो जमिनीचा, तर त्या ठिकाणी
दररोज कच्च्या आणि पक्क्या मालाची दैनंदिन विक्री होत असते. काही निवासी क्षेत्र सुद्धा तिथे पाहायला मिळतात. म्हणजे बऱ्याच वेळा आपण पाहतो एखादं दुकान असतं आणि त्याच्या मागच्या बाजूला त्या ठिकाणी तो दुकानाचा मालक आहे तो राहत असतो. म्हणजे निवासी त्याचबरोबर व्यापारी अशा दोन्ही प्रकारे देखील हे क्षेत्र वापरलं जातं आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी व्यापार होत असतो. मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये पाहिलं तर जास्तीत जास्त क्षेत्र हे मोठमोठ्या दुकानांसाठी किंवा व्यापारासाठी वापरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे या जमिनीचा वापर कशासाठी केलेला आहे तर व्यापारी क्षेत्र म्हणून केला गेलेला आपल्याला शहरामध्ये दिसतो. त्यानंतर सातवं भूमी उपयोजन शहरामधील आहे ते म्हणजे रेखांकित सीमांकित भूखंड. आता काही भूखंड मोकळे असतात जे भविष्यामध्ये त्याच्यावरती बांधकाम केलं जाऊ शकतं असे राखून ठेवलेले असतात, जे महानगरपालिकेच्या मालकीचे असतात आणि दिवसेंदिवस जमिनीच्या किमती वाढत असतात आणि मग भविष्यामध्ये कमी किमतीमध्ये सामान्य माणसाला घर उपलब्ध व्हावं म्हणून अशा जमिनीवरती घरे बांधली जातात. जसं आपण सिडको पाहतो का पनवेल सारख्या ठिकाणी, बॉम्बेमध्ये म्हाडाची घरं म्हणतो आपण, ही आपल्याला स्वस्तात मिळतात का तर हे भूखंड आहेत ते मागच्या काळामध्ये शासनाने राखीव किंवा सीमांकित करून ठेवलेले असतात, ज्याच्यामुळे भविष्यामध्ये त्याच्या किमती जमिनीच्या वाढल्यानंतर लोकांना स्वस्तात घरे उपलब्ध करून द्यायची असतील तरी ते त्या जमिनीचा वापर आहे तो केला जाऊ शकतो. अशी जमीन जी वापरली जाते त्याला काय म्हटलं जातं रेखांकित किंवा सीमांकित भूखंड म्हणून वापरलेली जमीन. त्यानंतर 8वा घटक आहे तो संमिश्र भूमी. संमिश्र म्हणजे आता एकच घटक नाही इथे घरेही आहेत, व्यवसायही वेगवेगळे केले जातात, उद्योगधंदेही केले जातात, व्यापार आहे, दुकाने आहेत, शाळा, महाविद्यालय, मोठमोठे दवाखाने, MGM सारखं हॉस्पिटल पाहिलं तर तुम्ही किती मोठी जागा तिथे व्यापलेली पाहायला मिळते. मुंबई विद्यापीठ पाहिलं तुम्ही तर कित्येक हजार हेक्टर मध्ये ते स्थापन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे फक्त तिथे एकाच घटकासाठी जमिनीचा वापर न करता अनेक घटकासाठी वापर झालेला आपल्याला पाहायला मिळतो, म्हणून त्याला काय म्हटलं जातं संमिश्र भूमी उपयोजन. अशा प्रकारे या ठिकाणी ग्रामीण भूमी उपयोजन, ग्रामीण भागामध्ये जमिनीचा वापर कसा केला जातो आणि शहरी भागामध्ये कसा केला जातो हे आपण या ठिकाणी पाहिलं. मध्ये थोडस कन्फ्युजन झाल्यामुळे ते पॉइंट्स मागे पुढे झालेले होते. त्यानंतर आता पुढचा भाग आहे तो म्हणजे भूमी आच्छादन. याबद्दल पण बोललेले होते. भूमी आच्छादन म्हणजे काय तर भूमी उपयोजन म्हणजे जमिनीचा वापर हा साधारण आपण या ठिकाणी आच्छादन आणि उपयोजन समानार्थी वापरत असलो तरी सुद्धा त्याच्यामध्ये फरक आहे. भूमी आच्छादन कशाला म्हटलं जातं तर ज्याच्यावरती प्राकृतिक घटक जसं वन असतील, पाणी आहे, बर्फ आहे, खडक, वाळू किंवा वाळवंट याच्यासाठी जो भूमीचा उपयोग झालेला असतो किंवा मानवाला त्या जमिनीचा कोणताही उपयोग करता येत नाही अशी जी जमीन आहे त्याला काय म्हटलं जातं भूमी आच्छादन असं म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये वनांखालील क्षेत्र सुद्धा येत असतं पहा. आता एखाद्या क्षेत्राचे भूमी आच्छादन व भूमी उपयोजन समजल्यानंतर त्या क्षेत्राचे संपूर्ण आकलन आपल्याला होते. म्हणजे मानवाने जो भूमीचा वापर केलेला आहे त्याला भूमी उपयोजन म्हणतो आणि निसर्गतः जे झालेलं आहे डोंगर, दऱ्या, जंगले, वने वगैरे त्याला काय म्हटलं जातं भूमी आच्छादन. आणि जेव्हा आपण उपग्रही प्रतिमा पाहतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की त्या ठिकाणी हे आच्छादन आपल्याला पाहायला मिळत असतं. त्यानंतर पुढचा घटक आहे तो ग्रामीण व नागरी झालर क्षेत्र. आता ग्रामीण व नागरी झालर क्षेत्र म्हणजे काय हा नवीन कन्सेप्ट एक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तर झालर क्षेत्र म्हणजे काय, ग्रामीण क्षेत्र म्हणजे काय पाहिलेलं आहे आपण, शहरी क्षेत्र म्हणजे काय पाहिलेलं आहे. तर आता ग्रामीण नागरी झालर क्षेत्र याचा अर्थ आहे ग्रामीण भाग आणि शहरी भाग यांच्या दरम्यान म्हणजे मधला भाग म्हणजे जिथे गाव संपतं आणि शहर सुरू होतं त्याच्या मधला पट्टा कसा असतो पहा, ना ग्रामीणही नसतो आणि शहरीही नसतो. म्हणजे काही वैशिष्ट्ये ग्रामीण भागाची त्याच्यामध्ये पाहायला मिळतात तर काही वैशिष्ट्ये आहेत ती शहरी भागाची त्यामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे संमिश्र असं स्वरूपाचं त्या ठिकाणी भूमी उपयोजन आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. म्हणजे ना शहरही म्हणता येत नाही किंवा खेडही म्हणता येत नाही असा जो भाग. आता तुम्हाला जर समजा आपण पनवेलचं उदाहरण घेतलं तर पनवेल, ओल्ड पनवेल, न्यू पनवेल हा भाग पाहिला तर हा कसा झाला मुख्य शहराचा भाग झाला. पण त्या शहरामध्ये जेव्हा जमिनी कमी पडू लागतात तेव्हा त्या शहरापासून थोडस 4-5 किलोमीटर अंतरावरती त्या ठिकाणी वसाहती स्थापन होतात. मग या वसाहती कशा आपल्याला पाहायला मिळतात, त्या संमिश्र अशा असतात. म्हणजे बऱ्याच वेळा शहरी भागामध्ये घराच्या किमती प्रचंड वाढलेल्या असतात, घर घेणं शक्य नसतं किंवा त्या ठिकाणी अगदी भाड्याने जरी आपण घर घ्यायचं म्हटलं तर खूप महाग असतं आणि अशा वेळी
त्या ठिकाणी काही लोक शहरापासून 4-5 किलोमीटर अंतरच्या क्षेत्रामध्ये घरे विकत घेतात किंवा जमिनी घेतात किंवा भाड्याने राहतात आणि तिथून रोज नोकरीसाठी शहरामध्ये जातात. अशा वेळी ग्रामीण संस्कृती त्या ठिकाणी मूळची असते. त्या ग्रामीण संस्कृतीमध्ये त्या शहरी भागातली संस्कृती मिसळली जाते आणि त्या ग्रामीण भागाचा पण काही प्रमाणामध्ये विकास त्या ठिकाणी होतो. वाहतुकीच्या सुविधा तिथे निर्माण होतात. म्हणजे रोज त्या ठिकाणी नोकरीसाठी जावं लागतं, त्यामुळे रस्ते असतील, रिक्षा वगैरे यासारखी साधनं तिथे उपलब्ध होतात आणि असं हे ग्रामीण आणि शहरी या दोन्ही मधला हा पट्टा जो आहे तो संक्रमित असं क्षेत्र आहे की ज्याला पूर्णतः ग्रामीण म्हणता येणार नाही आणि पूर्णतः ही शहरी म्हणता येणार नाही असं. आणि मग या झालं क्षेत्राची वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर ती गुंतागुंतीची असतात, कारण या ठिकाणी काही प्रमाणात प्रशासकीय सेवा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, जसं ग्रामपंचायत असेल, भविष्य काळात एखादी नगरपालिका सुद्धा तिथे निर्माण होऊ शकते पहा. त्यानंतर थोड्याफार प्रमाणामध्ये तिथे छोट्या छोट्या मनोरंजनाच्या सुविधा, गार्डन वगैरे हे आपल्याला निर्माण झालेले पाहायला मिळतात. अशा प्रकारे भविष्यामध्ये ते ग्रामीण क्षेत्र आहे ते शहरामध्ये परावर्तित होत असतं किंवा कालांतराने वसाहत वाढत जाते, तिथे सोयी सुविधा वाढतात आणि मग पुढे त्याच खेड्याचं रूपांतर काय होतं, शहरामध्ये होतं किंवा त्या शहराचा एक भाग म्हणून तो गणला जातो. आणि त्याच्यातूनच काय होतं, शहराच्या जवळील हा भाग आहे तिथे जी छोटी छोटी ग्रामीण भाग आहे त्याचं उपनगरामध्ये रूपांतर होतं. आता उपनगर म्हणजे काय, तर शहरी भागाच्या आजूबाजूच्या सीमावरती लहान आकाराची जी नगरे निर्माण होतात, म्हणजेच खेड्याचंच रूपांतर ते शहरामध्ये होतं छोट्याशा. म्हणजे अशा प्रकारे मुख्य शहराच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये जेव्हा छोटी छोटी नगरे निर्माण होतात तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, उपनगरे असं म्हटलं जातं. जसं पहा आपण आता मुंबईचं उदाहरण घेतलं तर मुंबई म्हटलं तर बृहन्मुंबई याच्यामध्ये अंधेरी, कुर्ला वगैरे ही ठिकाणे येतात. परंतु जेव्हा आपण अंबरनाथ, बदलापूर, वसई, विरार, ठाणे ही हे भाग जेव्हा पाहतो, हे मुंबईचे भाग आहेत का, नाही, ही मुंबईची उपनगरं आहेत, हे मुंबई मुख्य नाही येते. तर मुंबईलाच कनेक्टेड की मुंबईमध्ये सहजासहजी जाता येईल अशा आजूबाजूच्या प्रदेशामध्ये त्या ठिकाणी या वसाहती विकसित झालेल्या आहेत. आता कल्याण आहे, हे ठाणे जिल्ह्यामध्ये येतं. विरार, वसई विरार हे पालघर जिल्ह्यामध्ये येतं. म्हणजे हे काय मुंबईमध्ये आहे का, नाही, तर मुंबईलाच जवळ असलेली अशी छोटी छोटी नगरे इतकी ती एकरूप होतात त्या शहराशी की आपण त्याला मुंबई असंच म्हणतो. म्हणजे या ठिकाणी ही जी छोटी नगरं आहेत त्याला आपण काय म्हणतो, उपनगरे असं म्हणतो. अशा अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येईल. पुण्याच्या बाबतीत सांगता येईल. मुख्य पुणे जे आहे त्याला जोडून आता हिंजवडी, वाकड आहे, ही जी शहरं आहेत हे उपनगरं आहेत ती निर्माण झालेली आहेत, जिथून रोज लोक पुण्यामध्ये नोकरीसाठी जाताना दिसतात. आणि अशा प्रकारे मग या छोट्या नगराचं रूपांतर कशामध्ये होतं, त्याला आपण उपनगर म्हणतो आणि भविष्यामध्ये मग त्याचेच महानगरामध्ये रूपांतर होताना आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारे उपनगरे हा भाग आपल्याला सांगता येईल. त्यानंतर पुढचा भाग आहे करून पहा. आता करून पहा यामध्ये हा तुम्हीच खरं करायचं. स्वयं अध्ययनासाठी आपला जो सिलेबस कमी केलेला आहे त्यामध्ये स्वयं अध्ययन म्हणून दिलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही हे करायचं आहे. तरी बघूयात आपण. आता हे इथे म्हटलेलं आहे, खालील कोणत्या समस्या तुमच्या शहर, नगर किंवा ग्रामीण क्षेत्रामध्ये तुम्हाला सामोरे जावं लागतं. म्हणजे आर्थिक समस्या कोणत्या असतात, नागरी समस्या, सांस्कृतिक समस्या, सामाजिक समस्या कोणत्या असतात ते आपल्याला या पुस्तकामध्ये भरायच्या आहेत. तर पहिला अनुक्रमांक दिलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक असे घटक किंवा समस्याचे प्रकार दिलेले आहेत. आणि मग कोणत्या त्या समस्या, आर्थिक समस्या कोणत्या आहेत त्या सांगायच्या आहेत किंवा कोणते आर्थिक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात ते आपण त्या ठिकाणी सांगायचे आहेत. त्यामध्ये पहिला बघूयात आपण. पहिला घटक आहे आर्थिक. आता पहा आर्थिक समस्या कोणत्या या ठिकाणी निर्माण होतात पहा. तर बेकारी एक आर्थिक समस्या आहे, म्हणजे नोकरी धंदा उपलब्ध होत नाही, मोठ्या प्रमाणात लोकसंख्या तिथे वाढली जाते आणि नोकरी धंदा उपलब्ध होत नाही म्हणून बेकारी निर्माण होते. त्यानंतर प्रादेशिक असमतोल निर्माण होतो. आता प्रादेशिक असमतोल कसा सांगता येईल, म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला उंच इमारती दिसतील तर काही ठिकाणी झोपडपट्ट्या दिसतात. म्हणजे हा प्रादेशिक असमतोल आहे. काही लोक खूप श्रीमंत आहेत तर काही लोक आहेत ते कमी प्रमाणात त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या असलेले पाहायला मिळतात. ही सुद्धा समस्या आपल्याला आर्थिक म्हणून सांगता येईल. त्यानंतर औद्योगिकरणाच्या काही समस्या तिथे निर्माण होत असतात. त्यामध्ये पहा उद्योगधंदे म्हटलं की तिथे मग प्रदूषण आलं, हवेचं प्रदूषण आहे, जल प्रदूषण, वायू प्रदूषण,
यासारखे वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण त्या ठिकाणी निर्माण होत असतं आणि मग ही प्रदूषणाची समस्या सुद्धा ही आपल्याला त्या ठिकाणी भेडसावते. हे आपल्याला घटक आर्थिक मध्ये सांगता येतील. त्यानंतर दुसरं आहे सामाजिक. आता सामाजिक समस्या कोणत्या आहेत शहरांच्या किंवा नगरांच्या? तर त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे गुन्हेगारी. तर शहरामध्ये काय होतं, नोकरी उपलब्ध होते म्हणून लोक येत जातात आणि मग सगळ्यांनाच नोकरी मिळेल असं नाही. बऱ्याच वेळा झोपडपट्ट्यांची निर्मिती होते आणि अशा झोपडपट्ट्यांमध्ये मग गुन्हेगारीचं साम्राज्य वाढलेलं आपल्याला दिसतं. अगदी प्रत्येक ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी आपण पाहिलं तर झोपडपट्ट्या त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये दादागिरी करणारे लोक, गुन्हेगार लोक आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर अशा ठिकाणी दाट वस्ती असते, अनेक जाती धर्माचे लोक राहत असतात. त्यामुळे जातीय दंगली होतात. काही एखाद्या जातीविषयक समस्या निर्माण झाली की त्या ठिकाणी जातीय दंगली निर्माण होतात. त्यानंतर सामाजिक ऐक्याची भावना आहे ती कमी दिसून येते. लोकांमध्ये वाद निर्माण होतात आणि सामाजिक ऐक्य आहे ते त्या वसाहतीचं आपल्याला धोक्यात आलेलं दिसून येतं. हे सामाजिक घटक आपल्याला सांगता येतील. त्यानंतर सांस्कृतिक समस्या कोणत्या आहेत? तर त्यामध्ये ग्रामीण संस्कृतीचा ऱ्हास होताना आपल्याला पाहायला मिळतो. शहरामध्ये आपण पाहिलं ग्रामीण संस्कृती वेगळी आहे, शहरी संस्कृती वेगळी आहे आणि जर आपण याचा संस्कृतीचा विचार करायला गेलो तर तिथे आपल्याला या ग्रामीण संस्कृतीचा ऱ्हास होताना दिसतोय. म्हणजे काय, ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो लोकांचं एकमेकाशी कम्युनिकेशन असतं. अगदी कधीही आपण कोणाच्याही घरी जाऊ शकतो. शहरामध्ये तसं नाही, आपल्याला फ्लॅट संस्कृती दिसते तिथे. कोणाच्या घरी जायचं असेल तर फोन करून जावं किंवा दरवाजा नॉक केल्याशिवाय आपण कोणाच्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. अशा प्रकारच्या गोष्टी या संस्कृती ज्याला म्हणतो, ही संस्कृतीचा ऱ्हास आपल्याला शहरामध्ये होत असलेला दिसत असतो. त्याचबरोबर छोटी मोठी दुकानं जे आहेत ती दुकानांची जी संस्कृती आहे ती कमी होताना दिसते आणि मॉल संस्कृतीचा उदय तिथे झालेला पाहायला मिळतो. आता तुम्ही मोठ्या शहरामध्ये पाहिलं तर मॉल संस्कृती आपल्याला दिसते. मोठमोठे मॉल तिथे निर्माण झालेले पाहायला मिळतात. अशा प्रकारे सांस्कृतिक समस्या त्या ठिकाणी निर्माण होताना दिसते. त्यानंतर चौथा घटक आहे पर्यावरणीय समस्या. आता नगरांच्या, शहराच्या किंवा ग्रामीण भागाच्या कोणत्या त्या ठिकाणी समस्या आहेत आपल्याला त्या सांगता येतील. पर्यावरणीय समस्या त्यामध्ये प्रदूषण निर्माण होतं कारण औद्योगिकरण झालेलं असतं, दाट वस्ती असते, झोपडपट्ट्या निर्माण होतात. त्या झोपडपट्ट्यांना सोयी सुविधा उपलब्ध होत नाहीत. साहजिकच आजूबाजूने गटारे, मच्छर वगैरे, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली जात नाही किंवा होऊ शकत नाही. त्यानंतर पाणी पुरवठ्याच्या सुविधा आहेत त्या चांगल्या उपलब्ध होत नाही. त्यामुळे तिथे सुद्धा भांडणाची समस्या निर्माण होते. त्यानंतर दुष्काळ असेल, दुष्काळाच्या समस्येला सामोरं जावं लागतं. त्यानंतर साथीचे रोग आहेत हे आपल्याला या ठिकाणी शहरी भागामध्ये त्याचा प्रादुर्भाव जास्त पाहायला मिळतो. कारण आता कोरोनाचंच उदाहरण घ्या पहा. आता जेव्हा धारावी सारख्या झोपडपट्टीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होतो तेव्हा तो आटोक्यात आणणं त्या ठिकाणी कठीण जातं. ग्रामीण भागात पहा कसं तुम्ही आता पाहिलं आपल्या एरियामध्ये त्या ठिकाणी घरं दूर दूर आहेत किंवा मोठी घरं आहेत त्यामुळे सहजासहजी प्रादुर्भाव रोखणं आपल्याला शक्य होतं. परंतु शहरामध्ये अगदी घरं खूप जवळ जवळ असतात. एका एका खोलीमध्ये 10-10, 15-15 लोक राहताना दिसतात. मग अशा ठिकाणी जेव्हा साथीचा रोग येतो तेव्हा त्याच्यावरती नियंत्रण करणं अतिशय कठीण जात असतं. त्यामुळे ही एक समस्या आपल्याला नगरांच्या ठिकाणी भेडसावताना दिसते पहा. त्यानंतर पायाभूत सुविधा. आता जसं लोकसंख्या वाढत जाते तसं काय होतं, पायाभूत सुविधा आहेत. पायाभूत सुविधा म्हणजे कोणत्या? तर जागेची टंचाई, घरं आहेत ते आपल्याला सहजासहजी स्वस्तात उपलब्ध होत नाही. पाणी पुरवठा सहजासहजी उपलब्ध होत नाही. पाण्याची समस्या निर्माण होते. वाहतुकीच्या समस्या निर्माण होतात. त्यामध्ये आपल्याला सांगता येईल ट्रॅफिक जॅमची समस्या रोज आपण बऱ्याच वेळा या फेस करत असतो किंवा आपल्याला पाहायला मिळतात किती ट्रॅफिक जाम होत असतं तिथे. त्यानंतर सार्वजनिक सोयी सुविधांचा अभाव त्या ठिकाणी असतो. झोपडपट्ट्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते. अशा प्रकारे त्या पायाभूत सुविधा आहेत त्याचा तुटवडा आपल्याला या शहरी भागामध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा घटक शासकीय व प्रशासकीय समस्या. आता या कोणत्या आहेत तर संरक्षण यंत्रणेवरती ताण निर्माण होतो. आता शासकीय संरक्षण यंत्रणा म्हणजे पोलीस यंत्रणा असेल वगैरे या ज्या सुविधा आहेत. काय होतं शहरामध्ये लोकसंख्या वाढल्यामुळे मग गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं आणि त्याचबरोबर रस्त्यावरची जे काही ट्रॅफिक असेल हे असेल त्याच्यावरती नियंत्रण करणं त्या ठिकाणी अवघड जात असतं आणि मग त्या संरक्षण यंत्रणेवरती ताण निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर अपुरी कर्मचारी वर्ग निर्माण होतात. आता पहा शहरामध्ये रोज त्या ठिकाणी सफाई कामगारांमार्फत सफाई केली जाते. पण अशा ठिकाणी मग बऱ्याच वेळा कर्मचारी आहेत ते कमी पडू लागतात आणि मग त्याचा परिणाम
आपल्या प्रशासकीय व्यवस्थेवर होतो. इमारतींचा अभाव आपल्याला पाहायला मिळतो. बऱ्याच वेळा आपल्याला स्वस्तामध्ये तिथे घरे उपलब्ध होत नाहीत. अशा प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतात. आणि इतर मध्ये आपल्याला वरीलपैकी सगळे आपल्याला सांगता येतील का. त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे त्यावर तुम्ही कोणते उपाय सुचवू शकता. ते आता उपाय तुम्ही आहे त्याच्यावरती छोटीशी टीप मनाने घ्यायची आहे. पण काय काय करता येईल आपल्याला प्रदूषण कमी करण्यासाठी, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी. आणि अशा प्रकारे इथे आपला हा टॉपिक संपतो. आता हा जो भाग दिसतोय तुम्हाला नकाशाचा, त्याच्यावरती हे सगळं तुम्ही स्वयं अध्ययनामध्ये करायचं आहे का. त्यामध्ये भूमी उपयोजन आणि भूमी आच्छादन. इचलकरंजी शहर जे आहे कोल्हापूर जिल्ह्यामधलं, त्या शहराचं भूमी उपयोजन आणि भूमीचं आच्छादन कसं झालेलं आहे ते इथे दिलेलं आहे. त्याचं निरीक्षण करून त्याची काही उत्तर आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत. या नकाशाचं निरीक्षण केलं तर या ठिकाणी पहा आपल्याला भूमी उपयोजन दिलेलं आहे. त्यामध्ये कृषी खालील जमीन आहे त्याच्यासाठी कोणता रंग वापरलेला आहे तो दिलेला आहे. वनांखालील जमिनींसाठी पिवळा रंग वापरलेला आहे. कचरा आहे तो कचरा टाकण्यासाठी जे डम्पिंग ग्राउंड आहे त्यासाठी कोणता रंग वापरलेला आहे. जलसंस्था म्हणजे जिथे जिथे पाण्याचे स्रोत आहेत, नद्या वगैरे, त्यासाठी निळा रंग वापरलेला आहे. ग्रामीण बांधलेलं जे क्षेत्र आहे, म्हणजे आता हे मुख्य शहर आहे, त्याच्या आजूबाजूला काही खेडे दिसतात आपल्याला, की आपल्याला चॉकलेटी रंगाने दिसतात का. म्हणजे खेड्यासाठी, खेड्यातल्या ज्या घरांसाठी इथे रंग वापरलेला आहे तो कोणता आहे, चॉकलेटी रंग आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी पहा हा दिसतोय, हा आजूबाजूला हे गुलाबी दिसतंय, हे शहर आहे मुख्य शहर. आणि ती छोटी छोटी खेडी जी आहेत ती चॉकलेटी रंगाने, हे पहा टाकोडे म्हणून गाव आहे, ते चांदूर म्हणून गाव आहे, ती छोटी छोटी बांधलेल्या ग्रामीण वसाहती आहेत. त्यानंतर गुलाबी रंगाने हे सगळं दाखवले ते काय आहे, निवासी दाट बांधलेली घरे आहेत, म्हणजे शहरातल्या इमारती आहेत त्या. त्यानंतर फिकट गुलाबी रंगाने काही भाग या ठिकाणी दाखवलेला आहे. तो काय दाखवतो तर विरळ वसाहत दाखवलेली आहे त्या ठिकाणी. त्यानंतर डार्क निळा रंग आहे तो त्यांनी उद्योगधंदे किंवा तिथे कारखाने असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर गुलाबी रंग इथे दिसतोय पहा, त्यांनी काय दाखवलेलं आहे, सार्वजनिक बांधकाम झालेली क्षेत्रे, म्हणजे त्याच्यामध्ये सार्वजनिक काही जसं शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल वगैरे असतात. त्यानंतर तिथे हिरवा रंग दाखवलेला आहे पहा, इथे काय आहे, मनोरंजनासाठी बांधलेलं क्षेत्र आहे पहा. म्हणजे एखादं त्या ठिकाणी गार्डन असेल, एखादं मल्टिप्लेक्स असेल, अशासाठी जमीन वापरलेली आहे. त्यानंतर त्या ठिकाणी पहा खाणकाम म्हटलेलं आहे, खाणकामासाठी कुठली जमीन वापरलेली आहे तिथे दिसते पहा, फार कमी प्रमाणात तिथे आपल्याला काही थोडी सागदी दिसते. हे पहा तिथे एक भाग दिसतोय, हा तिथे खाणकाम क्षेत्र आहे ते, किंवा खाणकामासाठी वापरलेलं दिसतंय. त्यानंतर मोकळी जागा, मोकळी जागा कुठे कुठे शहरामध्ये आहे, इथे पहा फिकट रंगाने, फिकट निळा रंग आहे तो मोकळ्या जागेसाठी दाखवलेला आहे. आणि हे सगळं निरीक्षण करायचं कुठला रंग कशासाठी वापरलेला आहे, आणि त्याच्यावरून काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत पहा. तिथे म्हटलेलं आहे, सूचीमध्ये दिलेले, वेळ पण संपत आलेले, जेवढं होईल तेवढं बोलते मी, पण मध्येच ते बंद होईल. मला वाटते की तुम्ही करायचंय वाचून, तुमच्या लक्षात आलं आता मी कशासाठी कुठला रंग वगैरे सांगितलेला आहे. सूचीमध्ये भूमी उपयोजन कोणत्या रंगात दाखवलेले आहे त्याची यादी करा. म्हणजे तिथे जी सूची दिलेली आहे, म्हणजे जमिनीचा शेतीसाठी कुठला भाग किंवा बांधलेल्या इमारतीसाठी कुठला, गार्डन साठी कुठला वापरलेला आहे, ती सूची तुम्ही तिथे द्यायची आहे. त्यानंतर दुसरा आहे निळ्या रंगाची सलग रेषा आणि काळ्या रंगाची सलग रेषा काय दाखवते. निळ्या रंगाची सलग रेषा आहे ती त्या ठिकाणी पहा नदी दाखवते. कोणती नदी आहे ती, ते दिसते पहा, पंचगंगा नदी म्हटलेलं आहे. पंचगंगा नदी त्या ठिकाणी निळ्या रंगाने दाखवलेली आहे, तर काळ्या रंगाने काय दाखवलेलं आहे, रस्ते दाखवलेले आहेत. ते तुम्हाला त्या ठिकाणी समजलं पाहिजे का. त्यानंतर नकाशात नदीचे नाव काय मी सांगितलंच, पंचगंगा नदी आहे. त्यानंतर नकाशातील कोणत्याही दोन गावांची नावे सांगा, मी सांगितलेलं होतं पहा, इथे चांदूर एक आहे, रुई म्हणून गाव एक आहे. हे पहा चांदूर, रुई, कुठलंही यातलं एखादं गाव तुम्ही सांगू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नकाशात जे नगर दाखवले ते कोणते आहे. वरती दिलेलेच आहे पहा, नकाशात ते गुलाबी रंगाने मुख्य नगर दाखवलंय, इचलकरंजी आहे, कोल्हापूर जिल्ह्यामधील इचलकरंजी शहर त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्यानंतर हे दोन्ही नकाशे कोणत्या काळातील आहेत म्हटलेलं आहे. वरती दिलेला आहे, वरचा नकाशा आहे तो 2007चा आहे, तर खाली दिलेला आहे तो 2017चा आहे. तर अशा प्रकारे ते सांगता येईल.
दोन्ही नकाशांची तुलना करता कोणते भूमी आच्छादन कमी झाल्याचे दिसते आहे आणि ते कोणते रंग आहेत. आता इथे भूमी आच्छादन कुठलं कमी झालेलं आपल्याला दिसतं, तर शेतीखालील जमीन कमी झालेली आहे. त्यानंतर रिकाम्या जागा कमी झालेल्या आपल्याला दिसतात. ते आपण त्या ठिकाणी मग निरीक्षण करून सांगायचं आहे. त्यानंतर कोणते भूमी आच्छादन वाढल्याचे दिसत आहे, त्याचे रंग कोणते. आता इथे पहा कोणतं भूमी आच्छादन वाढलेलं आहे, तर तिथे इमारतीखालील क्षेत्र आहे ते वाढलेलं दिसतं. मग त्याच्यासाठी कोणता रंग वापरलेला, गुलाबी रंग आहे वगैरे हे सांगू शकता. त्यानंतर वाढलेले भूमी आच्छादन कोणत्या भूमी आच्छादनाची जागा घेत आहे, तर शेतीखालील किंवा वनांखालील क्षेत्र आहे ते आपल्याला या ठिकाणी इमारतींखाली गेलेलं दिसतं आहे हे सांगू शकता तुम्ही. त्यानंतर दोन्ही नकाशाची तुलना करता एक निष्कर्षात्मक टीप लिहा. याच्यावरून निष्कर्ष काय आपण काढू शकतो, तर त्याच्यावरती एक टीप लिहायची आहे की ह्या शहराचं सुरुवातीचं 2000 मधलं शहराचं आपण निरीक्षण केलं, तर त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक दिसतोय आपल्याला, तर या ठिकाणी ग्रामीण भागाचं रूपांतर शहरामध्ये वाढत गेलेलं, इमारतींची संख्या वाढलेली दिसते, गार्डनचं प्रमाण कमी झालेलं, वनांचं प्रमाण, शेतीखालील जमिनीचं प्रमाण कमी झालेलं वगैरे हे आपण त्या ठिकाणी याच्यावरून ती टीप लिहू शकतो. आणि अशा प्रकारे हा भाग आपला तिसरा टॉपिक आहे तो या ठिकाणी संपतो. पहा त्याच्यावरचा स्वाध्याय आहे तो मी तुम्हाला पाठवेन. स्वाध्याय तुम्ही करायचा आहे. पहा वस्तीचे विविध प्रकार, सहसंबंध ओळखा वगैरे आहे. सोपं आहे, ते 2च दिलेले आहेत. तो भाग तुम्ही आता करायचा आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपला हा तिसरा टॉपिक संपतो आणि त्यानंतर उद्या आपल्याला मराठीचं शोध हा जो शोध ही कथा आहे, ही कथा आपण त्या ठिकाणी घेऊया. आता इथे थांबूयात आपण. सगळ्यांच्या लक्षात आलं असेल आता भूमी उपयोजन म्हणजे काय किंवा जमिनीचा वापर कशा प्रकारे केला जातो, शहरामध्ये तो कसा असतो, शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये कसा वेगळा असतो, किंवा दोन्हीमध्ये काही कुठे कुठे साम्य पाहायला मिळतं, तर कुठे कुठे आपल्याला त्याच्यामध्ये विविधता पाहायला मिळते.